नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जानकीची आई त्या मास्कमॅनच्या ताब्यामध्ये आहे आणि मास्कमॅन लताला सोडायला काही तयार नाही आणि एका बाजूला ऋषिकेशचं लग्न ऐश्वर्याबरोबर ठरलेलंच आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा हे लग्न ठरलेल्या मुहूर्तावरती होणारच असं इथे ऐश्वर्या म्हणत असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकी आता टेन्शनमध्ये आलेली असते। तेव्हाच इथे सौमित्रने आपल्या वकिली बुद्धीने आणि खूपच जास्त चातुर्याने एक खूप मोठा प्लॅन केलेला असतो। नानांच्या मदतीने इथे सौमित्रला एक आयडिया सुचलेली असते आणि त्यामुळे सौमित्र आता मास्कमॅनच्या वेशामध्ये जाऊन ज्या ठिकाणी तो लताला शोधायला गेलेला असतो त्याच ठिकाणी इन्स्पेक्टर पवार यांच्या मदतीने पुन्हा एकदा सौमित्र मास्कमॅनच्या वेशात जाऊन लताचा आगीमधून जीव वाचवतो। कारण इथे लताने आता घरामध्ये आग लावलेली असते आणि तेव्हाच इथे बाहेर पडण्यासाठी ती काही ना काहीतरी प्रयत्न करत असतानाच तिथे आता मास्कमॅनच्या वेशात सौमित्र जातो आणि त्या आगीमधून लताचा जीव वाचून तिला बाहेर घेऊन येतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, एवढ्यावरच आता थांबत नाही तर इथे संगीतच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने आता ऐश्वर्याला चक्कर आलेली असते तेव्हाच तिची बोलती ही कायमची बंद झालेली असते। पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि त्याचबरोबर ऋषिकेश या दोघांनी आता ऐश्वर्याकडून सत्य जाणून घेतलेलं असतं। कारण प्रेक्षकांनो, सारंगला बघितल्यानंतर इथे ऐश्वर्याला चक्कर आलेली असते आणि ती इतकी घाबरलेली असते की तिने आता गुंगीच्या नादामध्ये सांगून टाकलेलं असतं की लताबाई माझ्याकडे नाही आहे, लताबाई तर मेली असं सांगून ती मोकळी झालेली असते। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, सत्य हे जानकी ऋषिकेशच्या समोर आलेलं असतं की लता जिवंत नाही आहे आणि जरी ती जिवंत असेल तरीसुद्धा ती ऐश्वर्याच्या ताब्यात नाही आहे हे सत्य त्यांना समजलेलं असतं आणि म्हणूनच एका दुसऱ्या बाजूने लताचा शोध सुरू केलेला असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये जे काही ऐश्वर्याचं आणि ऋषिकेशचं लग्न ठरलेलं आहे ते लग्न आता एका मिनिटामध्ये मोडणार आहे आणि त्याच दिवशी ऐश्वर्याची हकलपट्टी घरातून बाहेर होणार आहे। प्रेक्षकांनो, आपण बघितलं नानासाहेबांनी लग्नाला नकार दिला। त्यानंतरला इथे नानासाहेब म्हणाले मला या घरामध्येच राहायचं नाही आहे, मी निघून जातो। आणि तेव्हा इथे ऋषिकेश जानकीने मिळून प्लॅन केलेला असतो की नानासाहेबांची आणि सारंगची आता भेट घालवून द्यायची। तेव्हा इथे सारंगला सांगितलेलं असतं सौमित्रने जाऊन की नाना घरातून निघाले की नानांना रस्त्यामध्ये गाठायचं आणि त्यांच्याजवळ सगळं सत्य बोलून घ्यायचं। तेव्हा इथे सारंग घाबरत असतो कारण आत्तापर्यंत सारंगने ज्या काही चुका केलेल्या असतात त्याची सारंगला लाज वाटत असते आणि त्याची लाज वाटत असल्यामुळे नानांसमोरसुद्धा आपण ऐश्वर्याची किती वेळा तरी बाजू घेत इथे उद्धटपणे बोललेलो आहोत, वाद केलेले आहेत, भांडणं केलेली आहेत, घरामध्ये अक्षरशः एकमेकांवरती हातसुद्धा उचललेला आहे आणि हे सगळं जर कोणी केलं तर ते सारंगने केलेलं असतं। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, जेव्हा इथे सारंगला नानांना भेटण्याची वेळ येते तेव्हा मात्र सारंग आता घाबरतो। पण तरीसुद्धा इथे नाना चिडून घरातून बाहेर पडल्यानंतर ऋषिकेश लगेचच सारंगला मेसेज करतो की नाना घराबाहेर पडलेत, त्यांना रिक्षामधून घेऊन जा। तेव्हा इथे सारंग रिक्षा घेऊन येतो। नाना रिक्षामध्ये बसतात तेव्हा इथे सारंग म्हणतो की साहेब कुठे सोडू तुम्हाला? तेव्हा नाना म्हणतात ए बाबा, कुठेतरी सोड मला, पण आता मला इथे राहायचं नाही आहे। रेल्वे स्टेशन, बस स्थानक, जिथे सोडायचं आहे तिथे सोड, पण इथून मला कुठेतरी दूर घेऊन जा, मला इथे काही राहायची आता अजिबात इच्छा नाही आहे। तेव्हा इथे सारंग आता खूप लांब रिक्षा घेऊन जातो आणि त्यानंतरला नाना म्हणतात काय रे बाबा, हे कुठे घेऊन आलंयस तू मला? बरं आणलंस तर आणलंस, रिक्षा का थांबवलीस? तेव्हा इथे आता लगेचच मागे वळून सारंग नानांकडे बघतो आणि म्हणतो नाना, मी आहे तुमचा सारंग। तेव्हा नाना म्हणतात सारंग तू? अरे तू जिवंत कसा? नानांना खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो नाना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। तेव्हा नाना म्हणतात अरे पण तू तर जिवंत नव्हतास ना, जानकी ऋषिकेशने आम्हाला सांगितलं, मग तू जिवंत कसा सारंग? सारंग म्हणतो नाना, तेच तर सांगण्यासाठी तुम्हाला इथे आलो आहे ना।
नाना शांतपणे ऐकून घ्या. आणि इथे ऐश्वर्याने कशा पद्धतीने संपूर्ण रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त केलं, कशा पद्धतीने तिने सारंगचा वापर करून घेतला, नानांना ढकललं, त्यानंतरला इथे लताबाईंना पार्वती बनवून आणलं. त्यानंतर लता ही जानकीची खरी आई आहे हे सुद्धा आधी ऐश्वर्याला समजलं. त्या दोघींनासुद्धा वेगळं करण्याचा प्रयत्न ऐश्वर्यानेच केलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी आता सारंगने नानांना सांगितलेल्या असतात. म्हणजे कशा पद्धतीने इथे आता नानांना समजवायचं, त्यांना इथे लग्नासाठी कन्व्हिन्स करायचं, याचा विचार ऋषिकेश जानकी करतच असतात. पण इथे आता नानांना विश्वासात घेऊन नाटकाबद्दल सांगणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे सारंगशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता असं आता जानकीला वाटतं. आणि म्हणूनच इथे जानकी सारंगला सांगते की तुम्हीच आता एक काम करा, तुम्हीच आता नानांना संपूर्ण सत्य सांगा आणि हे नाटक आपण कशासाठी करतोय हे सुद्धा नानांना कळू द्या. ऐश्वर्याला सगळ्यांसमोर एक्सपोज करण्यासाठी इथे हे नाटक रचण्यात आलेलं असतं. म्हणूनच इथे सारंगच्या मृत्यूचं नाटक केलं आहे. हे जेव्हा नानांना कळतं की इथे लताबाई ऐश्वर्याच्या तावडीत आहेत आणि जोपर्यंत ऋषिकेश बरोबर लग्न होत नाही तोपर्यंत लताबाई सुटणार नाही, हा असा शब्द ऐश्वर्याने टाकलेला आहे, हे जेव्हा नानांना कळतं तेव्हा नानांना खूपच जास्त राग येतो. पण तरीसुद्धा रिॲलिटी ही आता समोर आलेली असते. तेव्हा नाना म्हणतात की ठीक आहे सारंग, तुला किती वेळा सांगितलं रे की ती ऐश्वर्या चांगली नाही आहे, पण तिच्या प्रेमात इतका काही आंधळा झाला होतास की आमचं बोलणं तुझ्या कानांपर्यंत कधी पोचलंच नाही. शेवटीला तिने संपूर्ण घर पोखरलं, बर्बाद करून टाकलं, सगळं उद्ध्वस्त करून टाकलं, नाती बिघडवली. पण तरीसुद्धा तू तिच्यावरचा विश्वास काही कमी केला नाहीस. पण जेव्हा तिने तुला फसवलं, तुला धोका दिला, तेव्हा तुझे डोळे मात्र उघडले आणि तू तुझ्या कुटुंबाकडे परत आलास. तुझं कुटुंब चांगलं, तुझी माणसं चांगली, म्हणून त्यांनी तुला माफ केलं आणि स्वतःमध्ये पुन्हा सामील करून घेतलं. त्यांच्या जागी दुसरं कुणी असतं तर तुझं तोंडसुद्धा बघितलं नसतं, असं इकडे आता नाना सारंगला म्हणतात. तर प्रेक्षकांना इथे आता माया म्हणत असते की आपल्याला इथून बाहेर पडता येणार नाही. तेव्हा लता म्हणते असं करू नकोस गं माया, आपण इथून बाहेर पडूया ना. तेव्हा माया म्हणते कसं काय बाहेर पडणार, अहो किती प्रयत्न केले आपण, पण आपल्याला बाहेर पडता येतं आहे का, आता काय आग लावायचं का घराला, तेव्हा आपण बाहेर पडू. तेव्हा इकडे आता लताला ती आयडिया खूप आवडते. लता म्हणते की आपल्याकडे पर्याय नाही आहे, आता मला तेच करावं लागणार आहे. आता इकडे लताला मायावरती संशय आलेला असतो. तेव्हा इकडे लता म्हणते की ठीक आहे, माझ्या आणि माझ्या मुलीची भेट जर घडवून आणायची असेल ना तर माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, मी आता इथे आगच लावते, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र म्हणत असतो की काहीही करून आपल्याला लग्नाच्या दिवसापर्यंत लताबाईंना शोधून आणलं पाहिजे. तेव्हा इथे नाना आता घरी परत येतात. नानांना नाटकाबद्दल कळलेलं असतं, पण नानांनी रागातच राहायचं, जणू काही त्यांना हा निर्णय मान्य नाही आहे, असंच राहायचं असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे प्लॅनिंग समजल्यानंतर नानासुद्धा त्यांच्या नाटकामध्ये सामील होतात. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो, नानांनी ऋषिकेशला आणि सौमित्रला एक गोष्ट सांगितलेली असते, त्या मास्कमॅनची. तो मास्कमॅन कोणीतरी असा व्यक्ती आहे जो ऐश्वर्याला मदत करतो आहे. पण आता त्याचा गेटअप तर आपल्याला माहिती आहे ना. तेव्हा त्याच्यासारखा सेम गेटअप तयार करून आपण लताबाईंचा शोध घेऊ शकतो. काय वाटतं तुम्हाला. तेव्हा इथे नानांनी आता दिलेली आयडिया सौमित्रला खूपच जास्त आवडते. नाना म्हणतात की तुम्ही त्या मास्कमॅनला बघितलं आहे ना, मग त्याच्या गेटअपमध्ये तयार व्हा, लताचा पत्ता आपल्याला कदाचित त्यांच्याकडून सुद्धा मिळू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सौमित्र भाड्याने कपडे घेऊन येतो आणि मास्कमॅनसारखा तयार होतो. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्र इन्स्पेक्टर पवार यांना म्हणतो की तुम्हाला मागच्या वेळेला आपण गेलो होतो त्या घरामध्ये चौकशी करण्यासाठी, तो माणूस आपल्याला काय म्हणाला, तो केअरटेकर आहे म्हणून, आणि तिथेच एका ठिकाणी ताजं ताजं रक्त लागलं होतं. मला त्या ठिकाणी संशय येतो आहे, आपण पुन्हा एकदा जर तिथे लताईंचा शोध घेण्यासाठी गेलो तर काय वाटतं तुम्हाला. तेव्हा इथे इन्स्पेक्टर पवार म्हणतात की आपण इतके प्रयत्न करतो आहे, आणि जर तुम्हाला वाटत असेल वकील साहेब की तिथे गेल्यानंतर आपल्याला लताबाईंबद्दल काहीतरी क्ल्यू सापडेल, आपण नक्कीच जाऊया. तेव्हा मी सुद्धा सिव्हिल ड्रेसमध्ये येतो, हवं तर कुणालाही माझ्यावरती संशय येता कामा नये.
त्यामुळे प्रेक्षकांनो, आता इकडे सौमित्र मास्कमॅन बनून त्याच ठिकाणी गेलेला असतो आणि तेवढ्यातच इथे लताने घरामध्ये आता आग लावलेली असते. तेव्हा इथे माया जोरजोरात ओरडायला लागते. ती म्हणते, "अहो काकू, हे काय केलं तुम्ही?" तेव्हा इकडे लता म्हणते, "गरजेचं आहे ते. बरोबर बोललीस तू. इथे आपल्याला ज्या पद्धतीने कोंडून ठेवलं आहे ना, तर आपली अवस्था हीच आहे. मग त्यापेक्षा आगच लावून टाकते ना. याच्यामध्ये आपण मेलो तरी चालेल. काय व्हायचं ते होऊ दे." असं इथे आता लता म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, माया घाबरते. माया इथे आता घाबरल्यापणे त्या माणसाला आवाज देते. तर त्या माणसाचं ती खरंच नाव घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, तो माणूस आता दरवाजा उघडतो. बघतो तर काय, आग पेटलेली असते. तेवढ्यातच तिथे सौमित्र आणि इन्स्पेक्टर पवार आलेले असतात. सौमित्र आता त्या घरामध्ये एंट्री घेतो आणि बघतो तर काय, आजूबाजूला आग असते आणि मध्येच लता आणि माया उभ्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश घरी असतो, कारण घरी लग्नाची तयारी सुरू असते. आणि एका बाजूला इथे आता सौमित्राने हात पकडलेला असतो, ते म्हणजे इथे लताचा. तिला बाहेर काढलेलं असतं आणि मायालासुद्धा तो बाहेर काढतो. पण इथे एकदा का लता हातामध्ये आली की सौमित्र मागे वळून बघतच नाही, सरळ गाडीमध्ये नेऊन बसवतो आणि लताला घेऊन ते लोक तिथून सटकतात. आणि इथे आता माया आणि मास्कमॅनचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो. त्यानंतर इथे सौमित्रने मास्कमॅन बनत सगळ्यांना इथे अगदी चकवा देत लताला आपल्याबरोबर तो घेऊन गेलेला असतो आणि सारंगबरोबर ठेवलेलं असतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता सौमित्राने मास्कमॅन बनून इथे लताचा जीव वाचवल्यानंतर इथे आता वेळ आलेली असते, ती म्हणजे ऐश्वर्याच्या इथे संगीतची. ऐश्वर्याला प्रेक्षकांनो आता धडा शिकवायची वेळ आलेली असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लग्न आणि आज संगीत आहे. त्यामुळे इथे आता संगीतमध्ये सारंग येतो. सारंगला बघितल्यानंतर इथे आता ऐश्वर्याने ज्या पद्धतीने सारंगला फसवलेलं असतं, त्याची सगळी स्टोरी इथे आता रिक्रिएट करण्यात आलेली असते. आणि मध्ये मध्ये सारंगला बघून ऐश्वर्या अशी काही घाबरते की ती बेशुद्ध होऊन जाते. त्यामुळे प्रेक्षकांनो, ऐश्वर्या आता बेशुद्ध झाल्यानंतर इथे ऋषिकेश आणि जानकी दोघेजणं आईबद्दल विचारायला जातात. तेवढ्यातच इथे आता जानकीला कळतं. ऐश्वर्या म्हणते की मला माहिती नाही आहे, जानकीची आई मेली, जानकीची आई मेली, मला नाही माहिती ती कुठे आहे, माझ्याकडे नाही आहे, मला माफ करा, मला माफ करा, असं आता ऐश्वर्या म्हणत असते. कारण प्रेक्षकांनो, ऐश्वर्या खूपच जास्त घाबरलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश बघताय ना, हे लग्न झालं असतं तरीसुद्धा ऐश्वर्याने माझ्या आईला दिलं असतं. आपण हा आंधळा विचार करत होतो, ती का देईल ना माझ्या आईला. अहो, तिने अटच घातली ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की ही काही माझ्या आईला मला देणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते की जर माझी आई तिने मला दिली नाही आणि तिने तुमच्याबरोबर लग्न केलं तर. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, तशी वेळ आली ना तर मी स्वतःहून हे लग्न मोडून टाकेन आणि पूर्णपणे लग्नाला नकार देईन. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश जानकीची बाजू घ्यायला नेहमी तयारच असतो. आणि इथे आता सगळ्यांना सत्य समजलेलं असतं की ऐश्वर्या कशी आहे. ऐश्वर्याने कबुली दिलेली असते, लता तिच्याकडे नाही आहे. सौमित्रने लताला शोधून काढलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, आता दुसऱ्या दिवशी जेव्हा लग्न असतं, त्या दुसऱ्या दिवशी इथे ऐन लग्नाच्या दिवशी सारंग आणि लता दोघेही आता ऐश्वर्या आणि ऋषिकेश यांच्या लग्नामध्ये सामील होणार असतात. आणि जेव्हा इथे ऐश्वर्या लग्न मंडपामध्ये उभी असेल ना प्रेक्षकांनो, आणि जेव्हा ती इथे सारंगला बघेल आणि लताला बघेल, तेव्हा तिच्या पायाखालची खरोखर जमीन सरकेल. मग तिला कळेल की आतापर्यंत तिने ज्या पद्धतीने रणदिवेंना त्रास दिला आणि रणदिवेंनी ते सगळं सहन केलं, पण जेव्हा इथे रणदिवे आता रिटर्न देण्याची वेळ येते तेव्हा कशा पद्धतीने देतात याची प्रचिती आता लवकरच ऐश्वर्याला येणार आहे. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याकडून सत्य समजलेलं असतं की तिने इथे लताला किडनॅप करून ठेवलं होतं, पण नंतरला मारायची सुपारीसुद्धा दिलेली असते. पण प्रेक्षकांनो, खरं तर मास्कमॅन म्हणून जर लताचा जीव कुणी वाचवला असेल तर तो खरोखर नानांनी वाचवलेला असतो. पण दुसरा मास्कमॅन येतो आणि लताला आपल्याबरोबर घेऊन जातो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्रने योग्य वेळेवरती मास्कमॅन बनत लताचा जीव वाचवलेला असतो. आणि त्यामुळे इथे ऐश्वर्याचं कारस्थान, तिने केलेली लबाडी आता लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे. जेव्हा सारंग आणि लता दोघेजण एकत्र येतील आणि ऐश्वर्याच्या कारस्थानाचा पडदा
पाढा वाचतील तेव्हा मात्र इथे आजीची सुद्धा बोलती बंद होणार आहे.